महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंनी राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी काढलेल्या अनुद्वारावरून जे उद्गार त्यांनी काढले तसंच बंडेरामध्ये भाषणादरम्यान महात्मा ज्योतिबा फुले शिर्डींचे साईबाबा यांच्यावर टीका करताना भिडेंची पातळी घसरली। याचे विधानसभेतील जोरदार पडसाद उमटले। विधानसभेतल्या चर्चेदरम्यान सरकार भिडेंवर का कारवाई करत नाही असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला। त्यावर भिडेंवर अमरावतीमध्ये गुन्हा दाखल झाला असून महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही असं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावून सांगितलं। संभाजी भिडे हा राष्ट्रद्रोही माणूस आहे, कारण यांनी राष्ट्रध्वजाचा सुद्धा अपमान केलेला आहे। हा ओबीसी आणि बहुजनांच्या विरोधातला याचा रक्त आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संदर्भात जे शब्द आम्ही उच्चारू शकत नाही अशा गलिच्छ शब्दामध्ये या नालायक माणसांनी वक्तव्य केलेलं आहे। असेल तिथे त्याला उचलून कोठडीत घालावं ही सरकारकडून अपेक्षा आहे। महापुरुषांचा अवमान होत असताना संभाजी भिडेसारखी एक प्रवृत्ती राष्ट्रपित्याबरोबर काहीतरी बरळते। महात्मा ज्योतिबा फुलेविषयी अभद्र बोललं जातं, वेगवेगळ्या देवदेवतांचा अपमान केला जातं। आज तर हिंदुत्ववादी सरकार असं म्हणत असताना देवदेवतांचा अवमान होतो आणि सरकार याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही। सगळ्यात मोठं दुर्दैवी आहे। जर दुसऱ्या एखाद्या माणसाने बोललं असतं असं एखाद्या विरोधी पक्षाच्या एखाद्या महापुरुषाविषयी जर असं तोंडून चुकून जरी शब्द निघाला असता तर सरकारने काय कारवाई केली असती। परंतु संभाजी भिडेंना हे सरकार का संरक्षण घेतं? यांना महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान मान्य आहे का? आरपीसी 41 अ ची नोटीस पाठवली आहे। अमरावती पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि नोटीस बजावली, ती त्यांनी स्वीकारली आहे। त्यानुसार चौकशी होईल। अमरावती येथील या सभेचे व्हिडिओ उपलब्ध नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे। माध्यमांमध्ये जे फिरते आहे ते निरनिराळ्या ठिकाणाचे व्हिडिओ आहेत, त्यामुळे त्यांचे व्हॉइस सॅम्पल घेण्यात येईल असे अमरावती पोलिसांनी सांगितले आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, या संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी देखील एक तक्रार केली आहे। ठाणे पोलिसांनी तक्रार दाखल करून ती अमरावती पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केली आहे। कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही अवमानजनक जर त्या ठिकाणी वक्तव्य केलं तर त्यांच्यावर केस फाईल होईल, त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल। त्यांना महापुरुषावर अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा कोणी अधिकार दिलेला नाही। त्यांनाच काय, कोणालाही अशा प्रकारचा अधिकार नाही। संभाजी भिडे गुरुजी व अन्य 2 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात। काय अडचण आहे? काय अडचण आहे? त्यांचं नाव भिडे गुरुजी आहे। संभाजी भिडेंना गुरुजी म्हणण्यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला। यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तितक्याच चपखलपणे त्यांना प्रत्युत्तर दिलं। अमरावतीला जे काही घडलं तिथं देखील त्या ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण करायचा जाणून बुजून प्रयत्न चालला होता। आता आपण त्यावर कारवाई केलेली आहे थोडीशी पुढे, परंतु आपण दुसरं एक महत्त्वाचं वाक्य उच्चारलं की महिमा मंडन कोणी करू नये। प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत बोलताना सांगितलं की आता आपण काय करताय, जेव्हा त्या माणसाला आपण गुरुजी वगैरे म्हणताय, काही पुरावा आहे का आपल्याकडे? गुरुजी म्हणायला मला काय हरकत नाही, पुरावा आहे का? तुम्ही तो माणूस फर्ग्युसन कॉलेजमध्ये PhD आहे असं सांगतोय, तो मनुष्य फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक होता असं सांगतोय, तो मनुष्य बहुजन समाजाच्या मुलांकडून सोना गोळा करतोय, त्याचा तुम्ही हिशोब घेतलाय का? त्याची संस्था रजिस्टर्ड आहे का? त्याचे अहवाल दिले आहेत का? जमा करता दिलेला आहे का? आणि हे महिमा मंडळ नाही का? त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे। आता यांचं नाव पृथ्वीराज बाबा आहे। आता बाबा कसं आलं, मी पुरावा मागू का? असा पुरावा मागता येतो का? त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे। अध्यक्ष महोदय, हे मतांचं राजकारण चाललंय, बाकी काहीच नाही आहे। ही मतांची बेगमी आहे। हे जे चाललेलं आहे ना, हे मतांकरताच। अध्यक्ष महोदय, या देशातल्या कुठल्याही महापुरुषाचा अवमान आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महोदय। आणि कोणी असो, कोणी माझा सख्खा भाऊ असेल तरी कारवाई करेल।
सभागृहात संभाजी भिडेंवरून गदारोळ होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित केला। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अत्यंत हीन शब्दात अवमान करणारं लेखन काँग्रेसचं मुखपत्र असणाऱ्या शिदोरी या मासिकावरही गुन्हा दाखल करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। वीर सावरकरांवर देखील आक्षेपार्ह लिखाण करण्यात येत आहे। अध्यक्ष महोदय, काँग्रेसचं मुखपत्र या ठिकाणी शिदोरी या नावानं लिहितं, वीर सावरकर माफीवीर होते, वीर सावरकर समलैंगिक होते, वीर सावरकर स्वातंत्र्य लढ्यात लढले नव्हते। अध्यक्ष महोदय, ज्याप्रमाणे संभाजी भिडे गुरुजी यांच्या वक्तव्याचं या ठिकाणी कारवाई करण्यात येईल, त्याचप्रमाणे वीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिदोरीवर देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी निश्चितपणे अध्यक्ष महोदय गुन्हा दाखल करण्यात येईल। विधानसभेत भाजप आमदार नितेश राणेंनी औरंगजेब स्टेटसवरून प्रश्न उपस्थित करताच विधानसभेत गदारोळ बघायला मिळाला। औरंगजेबाच्या उदत्तीकरणाचे प्रकार म्हणजे हिंदू समाजाविरोधात सुरू असणारं षडयंत्र असल्याचा आरोप करत नितेश राणेंनी SIT नेमण्याची मागणी केली होती आणि यावर बोलताना फडणवीसांनी भारताचे हिरो फक्त शिवाजी महाराजच असल्याचं वक्तव्य करत षडयंत्र करणाऱ्यांविरोधात तपास सुरू असल्याची माहिती दिली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या राज्यामध्ये औरंगजेबचा कोण स्टेटस ठेवता? अध्यक्ष महोदय, स्वराज्याचा जो 1 नंबरचा शत्रू होता त्या औरंगजेबाचा स्टेटस ठेवून राज्याचं वातावरण खराब केलं गेलं जातं। अध्यक्ष महोदय, वंदे मातरम म्हणायचं नाहीये, पण जिल्ह्यामध्ये सर तन से जुदा म्हणणाऱ्या घोषणा द्यायच्या आहेत, औरंगजेब तुम्हारा बाप है म्हणणाऱ्या घोषणा द्यायच्या आणि राज्याचं वातावरण खराब करायचं। अध्यक्ष महोदय, आलमगीर औरंगजेब हे लोकांना शिवरायांच्या राज्यामध्ये राहण्याचा अधिकार नाही। अध्यक्ष महोदय, DCM साहेबांना एवढीच विनंती करायची अध्यक्ष महोदय की हे जे विविध जिल्ह्यामध्ये असे स्टेटस ठेवणारी ही जी मुलं आहेत, देतो बसा ना, मास्टरमाइंड कोण बसा तुम्ही हे शोधण्यासाठी अध्यक्ष महोदय या संबंधित आपण SIT स्थापन करणार का? या देशामध्ये औरंगजेब हा कोणाचाच नेता होऊ शकत नाही। या देशातल्या मुसलमानांचा नेता देखील औरंगजेब होऊ शकत नाही। भारतामध्ये हिरो जर कोणी होऊ शकतात तर ते छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतात, ते राणा प्रताप होऊ शकतात आणि APJ अब्दुल कलाम होऊ शकतात। मुस्लिम तरुणांना भडकवून या ठिकाणी अशा प्रकारे कुठेतरी तेढ निर्माण करणं हे याच्या पाठीमागे आहे का? या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ज्यांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं त्याच्यावर तर कारवाई झालीच आहे, पण जाणीवपूर्वक कोणी डिझाईन म्हणून अशा प्रकारे समाजात तेढ निर्माण व्हावी म्हणून काही तरुणांना उचकवून अशा प्रकारची कारवाई करताय का, या संदर्भात काही इंटेलिजन्स आमच्याकडे आहे जो मी सभागृहात सांगू शकत नाही। भाजप विरोधी लढाईसाठी स्थापन झालेल्या इंडिया आघाडीची पुढची बैठक मुंबई